झालेल्या बाळाला ती सांगते, बाळा तुझ्या आईची तुझ्या बापाची इज्जत जाईल असं वागू नको. लहानपणात कळत नव्हतं तेव्हाही सांगत राहिली, आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हाही सांगते. तसं तुकोबर आहे, भक्ताला भक्ता असला तरी स्वधर्म सोडू नको बाबा. अरे हा आपला धर्म आहे, आपण नाही पालन करणार तर कोण पालन करेल. वेळोवेळी 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 त्या गोष्टीचा आघात करतात. स्वधर्माचीच वाटचाल आयुष्यात असली पाहिजे. तुकोबारांनी बरोबर भक्त निवडला आणि भक्ताला स्वधर्म शिकवला. हा अभंग सगळ्यांकरता नाहीये, केवळ भक्तांचा स्वधर्म आहे. तुकोबारे म्हटले कोणालाही नाही. ज्याला यातलं काहीच कळत नाही त्याला काय सांगायचं, काहीच नाही. त म्हणजे तपेलही नाही, त म्हणजे तत्वही कळत नाही, त्याला श्लोक म्हणून दाखवायचा का, त्याला रागदारी सांगायची का, त्याला ओव्या सांगायच्या का. अरे काय कळणार आहे. या उपाधी माझी गुप्त ज्ञानोबाराय बोलतात, ते चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिजे, तैसे विचारता निरसले सहजे प्रपंच सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. हे ज्ञानी लोकांचं काम. तुम्ही जर ज्ञानी असाल तर निवडा स्वधर्म. कधी कधी वाईटातून वाईट माणसाला काढावं लागतं, कधी कधी चांगल्यातून वाईट बाजूला काढावं लागतं, कधी कधी वाईटातून चांगलं बाजूला काढावं लागतं, आणि कधी कधी चांगल्यातून चांगलं निवडावं लागतं. तुकोबारांनी या अभंगात चांगल्यातून चांगलं भक्ताला सांगितलंय. कधी कधी वाईटातून वाईट निवडायचं असतं. अख्खा वर्ग मूर्खांचा आहे आणि त्यातून एक पोरगा निवडायचा आहे, म्हणजे मूर्खच वर्ग, मूर्खच काढायचंय बाहेर. साहेब आले, राम 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 राम. गावात प्रवेश केला, शाळेत गेले, गुरुजी दिसले, नमस्कार. किती क्लास आहे, वर्ग आहे तुमच्याकडे? म्हटले 3. कोणते? 4थी 5वी 6वी. बरं बरं. पोरं कसे आहेत? खूप हुशार आहे. 5वीतले मुलं कसे? खूप तयार आहे. 4थीतले खूप हुशार आहे. किती वर्ग हुशार आहे? 4थीचा खूप हुशार आहे. मला 4थीच्या वर्गात न्या. साहेबांनी 4थीच्या वर्गात आणलं. बसलेला वर्ग, हा वर्ग हुशार आहे, खूप हुशार आहे साहेब. यातला सगळ्यात हुशार विद्यार्थी हाय, हा पुढं बसलेला आहे, याला उठवा. काय नाव आहे रे? रामदास. वा, हुशार आहे, खूप हुशार आहे साहेब तो. गुरुजी म्हणतात तुम्ही काही विचारा त्याला, तो काहीचे काहीच उत्तर देते. खूप हुशार आहे, विचारा तुम्ही. का रे 35 आणि 35 रे? तो म्हणे 80. मग मी तो सांगूच हुशार आहे, तो खूप हुशार आहे साहेब. अरे पण तो 80 सांगून राहिला ना. सांगू द्या मध्ये सांगले तर हे बाकीचे 100च्या पुढे. हा बी 120 सांगे पहिले मी नाही आले, दाबदूब करू नये लोकांना. तुम्ही काळजी नको, अजून 5-6 महिन्यात मी त्याला 10 उतरवतो. सांगेन तो 70 कधीतरी. पण हा खूप हुशार आहे, म्हणजे निवडायचा आहे मूर्खच. मूर्खांमधून मूर्ख निवडलं. कधी कधी वाईटातून वाईटाचीच निवड होते, कधी कधी समाजामध्ये चालीरीतीत वाईटातून चांगल्याची निवड होते. वाईटातून चांगले निवडणारे 3 रत्न या देशात जन्माला आले. 1, आई चुकीची निघाली तरी देव सोडला नाही, भरत. बाप चुकीचा निघाला तरी परमात्मा सोडला नाही, प्रल्हाद. आणि भाऊ चुकीचा निघाला तरी परमात्मा वचन सोडलं नाही, विभीषण. रामायणामधून काय घ्यावं? दुसऱ्याची बायको सोडून आणायची, मेलो तरी सोडायची नाही, हे घ्यायचं का? ते नका घेऊ. अरे जो न्याय मार्गाने चालतो त्याला पशुपक्षी सुद्धा साथ देतात, आणि जो कुमार्गाने चालतो त्याला सक्का भाऊ सोडून देतो. हा सिद्धांत रामकथेतला आपण घेतला पाहिजे. कुमार्गाने चालणाऱ्या रावणाला विभीषण सोडून गेला, अन्याय मार्गाने चालणाऱ्या श्रीरामाला पशु पक्ष्यांनी साथ दिली. वानर सुद्धा चांगली वागली की साथ देतात. जटायू पक्षानं उपकार मानले, राम रायाला मी निरोप पोहोचवणार आहे. ज्या मांडीवर राजा दशरथाचा जीव जातो ती मांडी रामाची नाही. मुलाची कुठं मांडी? राजा दशरथाचा प्राण गेला तेव्हा. पण जटायू सारखा पक्षी प्राण सोडतो त्यावेळेला परमात्म्याची मांडी. कर्म आहे, थोडं कठीण आहे ते. त्यामुळं न्याय मार्गाने नीतीने व्यवस्थेने चालणाऱ्या लोकांना पशु पक्षी प्राणी कीटक सगळे साथ देत असतात. महाराज, भूमीवर प्रेम करणाऱ्या माणसाला जमीन सहकार्य करते. तुम्ही माझा दावा आहे, पहा तुम्ही. ज्याचा अतोनात प्रेम जमिनीवर आहे, त्याला कामापुरती जमीन आहे, त्याच्यावर जमीन माऊली कधी कृपा करत नाही. त्याचा चाललाय तोडका मोडका प्रपंच, पण जमीनवाली आवाज देते. अरे नोकरदाराला सुट्टी असली तर तो ऑफिसकडे चक्कर मारत नाही. काही इज्जतदार शेतकरी असे, हाळाचे शेतकरी, नोकरदाराला ऑफिसला सुट्टी आहे तो ऑफिसकडे तो पाहत नाही. पण काही शेतकरी काम नसलं तरी रोज शेतात जातात. त्यांना विचारा, का ओ मालक, अरे काही काम नाही रानाकडं, आज काय चाललंय शेतीला? त्या शेतकऱ्यानं दिलेलं उत्तर आहे, पोरा अरे जमीन आपली माय येले का? आईकडं काही काम असतं म्हणून जायचं नाही,
कधी कधी तिच्या कुशीत जाऊन फक्त मिठी मारली तरी समाधान वाटतं. नुसतं बाळ येतोवर दूध प्यायचं का आईचं? नाही रे, दूध पिणं सोडल्यावरही तिच्या पोटाला चिकटून मिठी मारण्याचा आनंद केवळ आईजवळ आहे. पण ते उत्तम सदाचारी सुपुत्राला कळत असतं, कोणालाही कसं कळेल. तसं महाराज म्हटले, वाईटातूनही चांगलं घेणारी मंडळी. दिवस प्रतिकूल असला त्याच्यातून काय शिकता येईल, काय घेता येईल, पुढे काय जाता येईल, काय स्वीकारता येईल, काय अभ्यासता येईल, वाईटातून चांगलं बाहेर काढायचं. विठ्ठल कामत नावाचा माणूस झाला या देशात, या राज्यात. अनेक हॉटेली दिसतात तुम्हाला विठ्ठल कामत नावाच्या रोडला. तुम्ही हायवेला हॉटेली पहा. अहो, आत्महत्या करणारा माणूस होता तो. पुलावर गेलता उडी टाकायला, पिंपळगावकर पुलावर उडी टाकणार, कर्जबाजारी झाला होता. पण उडी टाकणार त्यावेळेला त्याच्या कानावर एक आवाज आला, 5 रुपयाची भाकरी. हो, 5 रुपयाची, घ्या घ्या घ्या, 5 रुपयाची भाकरी. लाजू नका दादा, 5 रुपये असतील तर द्या, नसतील तर पुन्हा कधीतरी या वाटेला गेल्यावर द्या, पण या रोडने उपाशी जाऊ नका. अरे 5 स्टार हॉटेलमध्ये शेकडो रुपये खर्च करून इतकं पोटभर जेवण होणार नाही तुमचं. एवढं जर्मनच्या पातळ्यातलं पिठलं आणि गरीबाच्या बाईनं हातावर थापलेली शुद्ध ज्वारीची भाकरी, गावरान दगडी ज्वारीची भाकरी. घ्या हो दादा, घ्या हो दादा, असा हात जोडून ट्रकवाल्याला विनंती करणाऱ्या बाईचा आवाज त्या विठ्ठल कामत नावाच्या माणसानं ऐकला. आणि मरतोय आपण, माणूस असून मरतोय, ही बाई असून प्रपंच सांभाळते. मरण्याचा विचार बदलला आणि ती बाई जिथं 5 रुपयाची भाकरी विकायची, त्या बाईला सांगितलं, काही अंतरावर तुमचाही धंदा बुडणार नाही आणि माझाही धंदा चालेल, याकरता काही अंतरावर तुमचा आदर्श घेऊन एक हॉटेल चालू करतो. पिठलं भाकरीचं हॉटेल चालू केलं विठ्ठल कामत नावाच्या माणसानं. नावही विठ्ठल कामत दिलं. ते हॉटेल तालुक्यात फेमस झालं, रोडला प्रसिद्ध झालं, जिल्ह्यात फेमस झालं. जिल्ह्यात काय हो, राज्यातल्या प्रत्येक हायवेला विठ्ठल कामत नावाचं हॉटेल आहे. आनंद तुम्हाला सांगतो, याच विठ्ठल कामत नावाच्या माणसाच्या हॉटेलचं ओपनिंग 2 ते 3 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये सुद्धा झालेलं आहे. तेच नाव विठ्ठल कामत. मारायला गेलेला माणूस आहे, वेळ वाईट होती पण चांगलं घेऊन आले. थोडं कठीण असतं, पण जी माणसं थकत नाही, जिद्द आहे, उमेद आहे, ती चालत राहतात. माझा भाऊ वाईट आहे ना, सोडून देऊ, रामप्रभूकडे जाऊ. वाईट वेळेतून सुद्धा चांगली वेळ साधू. 14 वर्ष अनुकूची दार दगडावर फिरणारे सीतामाईचे पाय, मखमलीच्या गादीवरचे पाय दगडावर गेले, पण तरी तिनं संसार निर्माण केला. हो, नाही तर लग्न विवाह हा जुगारच आहे. त्या जुगारात हारणाऱ्यांची संख्या जास्त आहे, जिंकणारे कमी आहेत. विवाह नावाच्या जुगारात फार थोडे लोक विवाहग्रस्त आश्रमामध्ये जिंकलेले, थोडे, नाही तर हारणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. तुमचा माझा क्रमांक जर जिंकलेल्याच्या यादीत असेल तर पाठ थोपटून घ्या, कारण विवाहाच्या जुगारामध्ये जिंकण्याचं सौभाग्य देवाच्या बापाला सुद्धा भेटलेलं नाही. देवाचा बाप पत्नी चुकीची निघाली म्हणून रडतोय, आणि तोच परमात्मा पत्नी सदाचारी निघाली मधून वनात सुद्धा नाशिक जिल्ह्यात पंचवटीत हसतोय. हे आश्चर्य आहे जीवनाचं. वाईट वेळेतून सुद्धा चांगला आनंद निर्माण करणारी या जगामध्ये अनेक माणसं आहे. वाईटातून वाईट, वाईटातून चांगलं, कधी कधी चांगल्यातून वाईट. निवडावे तन शेती करावे, शेती करावे, शेती करावे, निवडावे जरी चांगल्यातून वाईट बाजूला करावं लागतं. वेळ शिकवते माणसाला. काय हो, दळण दळायला बसलात, निसायला बसला तुम्ही महिलांनो, दळण
आता गहू आपण आयते आणतो, सगळं खायचं आयतं आणतो, त्यामुळं निसण्याची पद्धत संपली. अहो बायकांना चष्मेच लागायचे नाही महाराज. का? डोळ्याला ताण आला पाहिजे म्हणतात कधीतरी. आपल्या डोळ्याला ताण येत नाही. आपण बारीक वस्तू नाही, फक्त मोठ्या मोठ्याच पाहतो. ते बारीक वस्तू, अहो जुन्या महिला अशा खडे बरोबर काय त्यांचं पोट चालायची बरोबरच. धक्का लागला पडत तो खडा त्या गव्हात दिसायचा नाही, ज्वारीत दिसायचा नाही. जुन्या महिलांना बरं का. आताच्या पोरींना तुम्ही जर सांगितलं दळण नीस, आता परवा मला एक बाई बाजारात भेटली, तिच्या पोराचं लग्न झालं, सून घेऊन आली ती बाजारात, आणि बाजारात दर्शन घेतलं माझं. बाबा आले नाही तुम्ही? म्हटलं मला जमलं नाही बुवा. असू द्या असू द्या, ही आमची नवीन सून आहे. म्हटलं खूप शिकेल दिसतात ताई. हो म्हणे खूप शिकेल आहे. पण तुम्हाला कसं समजलं बाबा? म्हटलं खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर आलू ठेवले तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की चांगली शिकेल आहे. तिला काही कळणार आहे ते दळण बिळण. आता जात नाही दळण नाही, ते आपण जुना ऐकायचं. दळण दळीते सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओया गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात. तिथं दळण दळालं. जात्याच्या जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दार. जात्याच्या चंद्र सूर्य हे तुझेच डोळे. काय जनाबाईची काय काय वचन आपल्याला जनाबाईच्या संबंधात ऐकायला मिळतात. चला, चांगल्यातून वाईट, पण कधी कधी चांगल्यातून चांगलं निवडावं लागतं. त्यामध्ये भक्त म्हणून तुम्ही जर स्वतःला घेत असाल तर केवळ 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 वाट्याला येईल तसं भजन, वाट्याला येईल तसं सोयीचा परमार्थ तुकोबारे म्हटले तुम्ही करू नका. तुम्हाला जर तुमचा परमार्थ, तुमची उपासना फलित व्हावी असं वाटत असेल तर चाकरीत केलेल्या गोष्टी आयुष्यात कधी वायाला जात नाही. तुकोबारे ती भक्ताची चाकोरी काय हो? निष्ठावंत भाव ही भक्ताची चाकोरी. आणि त्यानं या निष्ठेला, या भावनेला निर्धार या शब्दात बांधावं आणि निर्धार करून आपलं भक्तत्व सिद्ध करावं. हा स्वधर्म शिकवण्याचं काम जगद्गुरु तुकोबार आहे. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात निष्ठावंत भावा भक्ताचा स्वधर्म, 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 निष्ठावंत भावा
भाव भक्तांचा स्वधर्म. किती गोड वचन आहे, लक्षात घ्या श्रोत्यांनो. तुम्ही सगळे उंच दर्जाचे श्रोते आहात. मनुष्याची लेवल खूप सुंदर असावी कीर्तन श्रवणाची. तुकोबारांच्या अभंगवाणीचा पहिला शब्द आहे निष्ठा. आयुष्यात काहीही माणसाचं वाटोळो, निष्ठा सोडू नका, निष्ठा निसट करू नका. निष्ठा पाहिजे भगवंतावर. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठेनं परमार्थ केला पाहिजे. टाळ वाजता बरोबर माणूस मंडपाच्याच दिशेने गेला पाहिजे. हे टाळ बारशाच्या कानावर येत आहे की श्राद्धाची येत आहे की कोणाच्या वाढदिवसाची येत आहे, हा विचार माणसाच्या मनात येऊ नये. टाळ वाजले ना मी कीर्तनात गेलो पाहिजे, याला निष्ठा म्हणतात. नाही नाही आपल्याला काय बोलावलं काय, अरे नसेल आठवण राहिली, नाही नाही आपलं काय नाव होतं का पत्रिकेत, अरे जागा नसेल पत्रिकेत, काय इतका ताण घेतोय. पण फोन तरी लागला नसेल. समजूत बदलावी लागते परमार्थामध्ये, तेव्हा निष्ठा टिकते. तशी निष्ठा टिकत नाही. निष्ठेनं पाचारण करावं आपल्याला. खरोखर जीवन यांचं निष्ठेनं भरलेलं आहे असं म्हणावं. आता आज गजानन बाबांबद्दल तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटतोय की या माणसाने त्यांच्या जीवनातल्या ज्या अवस्था होत्या त्या साध्य केल्या. कोणत्या कोणत्या? अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती. या 6 अवस्था सांगितल्या श्रुतीमातेनं देहाच्या. हे थकणार आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यते. म्हणजे अहो तरुण पोरगा भेटला की गावातले लोक भेटतात. काय बाळू, अरे काय खावडतो का नाही बुंदी? वयात आलेल्या पोरा तो म्हणतो मी अख्ख्या पिंपळगावला बुंदी खाऊ घालायला तयार आहे, पण योग तर येऊ द्या. काय अशी बुंदी घेऊन फिरू का? बार त्याचा योग आला की मग तो भेटतो, काका 26 तारखेला या. काय लग्न आहे? अरे वा, जुळलं का तुझं? वा वा, चांगलं झालं गड्या. लग्न झालं, 6 महिन्याने लग्न झालेला भेटला. बाळू, अरे काय पेळा? तो म्हणे बुंदी जिरू तर दे. 6 महिने झाले बुंदी खाल्ली, लगे 6 महिन्यात पेळा असतो का? पेळ्याला निदान 9 महिन्याचा कालावधी लागतो ना येड्या, की तुला तेही कळत नाही. मग तो म्हणतो काका आहे आहे अस्ति आहे. बरोबर पोरगा झाला की भेटतो, काका पेळा घ्या. काय जायते? पोरगा आलं जन्माला. अरे वा वा. 3ऱ्या वाढदिवसाला त्यानं विशाल महाराज खोलेंचं कीर्तन ठेवलं. आणि तो गिऱ्हाईक ते विचारणारा कीर्तनाला आला. आणि ते म्हणू अरे कोणाच्या निमित्तानं कीर्तन आहे? अरे तुम्ही ज्याचा पेळा खाल्लाय त्याचं. म्हणजे एवढा मोठा झाला का तू? मग वर्धते स्वभाव आहे देहाचा. आधी अस्ति, मग जायते वर्धते विपरिणमते, मग दाढी मिशी, अपक्षयते, मग गुडघे जातात हळूहळू. मग अख्ख्या गावात एक दिवस चर्चा होते, टिंब टिंब गेले. विनश्यती, जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा हा प्रवास. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बसलेले. आणि तुकोबारांच्या कीर्तनाचा विषय दया आहे. दया हा धर्म तुकोबारांनी कीर्तनात सांगितला. त्यावेळेला कीर्तन झाल्यानंतर तुकोबारांशी संवाद साधत असताना हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज छत्रपती शिवराय म्हटले, महाराज तुम्ही इतकी गोड दया कीर्तनातून सांगितली की आता असं वाटतं आयुष्यभर दयाच करावी, पुन्हा तलवारच हातात घ्यायची नाही. त्यावेळेला तुकोबारे म्हटले, राजे हा दयेचा धर्म सगळ्यांकरता सांगितला नाही मी. तुम्हाला जर दया करावी वाटत असेल तर मी सांगतो ती दया करा. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे, अनेक निर्दलन कंटकाचे, अनेक निर्दलन कंटकाचे. दया तिचे नाव भूतांचे पालन, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी
इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.